प्रसिद्ध आहेत की प्रतिस्पर्धी जो असतो प्रस्थापित संघ असतो त्याच्या विरुद्ध चांगली कामगिरी करणारा हा JR स्पोर्टचा संघ आहे. म्हणून मॅचला मजा येणार आहे. एक देशाचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला कारवा अर्थात भिवंडीच्या पट्ट्यातला हा संघ मैदानावरती आहेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत ओमकार आणि अनिकेत. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी निकेत आणि ओमकार ही जोडी मैदानावरती. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषभ काटे सज्ज होतोय. चला एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचा पाठवा. दोन बॅटर तर उतरलेत. खारबाव रेड अँड ब्लॅक अँड ब्लू व्हाईट अँड व्हाईट आपण बघतोय JR दहिसर संघ. आणि एक चांगला पॅटर्न दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी दिसते इथे. आणि इथे पंच इशारा करतायत पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती तेज तरार. ऋषभ काडे एक विकेट टेकर गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि खारबाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तो बॉलिंग मार्क वरती. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल ऋषभ काडेचा स्ट्राईक इनला आपण बघतोय. ओमकार 3, 2, 1. निकेत स्ट्राईक इनला. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. आणि पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक धाव. श्री गणेशा अकाउंट ओपन. आजच्या दिवसातील चौथा मॅच आहे. म्हणजे 3 मॅच आपण पाहिल्यात आणि या 3 मॅच मध्ये 2 गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये धावा नाही झाल्यात. एका सामन्यामध्ये धावा झाल्यात, धावा भरपूर प्रमाणात झाल्यात. आणि तोच प्रयत्न आहे JR स्पोर्ट. बरोबर फुल लँड डिलिव्हरी होती समोरच्या दिसताना फुल फेस ऑफ द बॅट. चेंडू गेला साईड स्किनच्या डोक्यावरनं षटकार. आणि अक्षय ज्यावेळेला तो 82चा मॅच झाला होता ना त्यावेळेला 2 संघामधले काही खेळाडू आलेले होते. त्याच्यामुळे त्यांनी पाहिले की बाबा 5 षटकामध्ये किमान 80 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि तोच प्रयत्न JR स्पोर्ट्सचा चाललाय. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर पहिल्या बॉल वरती षटकार 7 धावा. पुढचा बॉल ऋषभ काढे बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने केलायचा होता, पुल करायचा होता मात्र तितका प्रॉमिसिंग नव्हता. इथे ड्राईव्ह केला जातोय. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावले. 8 धावा 2 चेंडू आणि 8 धावा. षटकार आल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. आणि अक्षय आपण तर जितेंद्रच्या त्या पट्ट्यामध्ये या 2 संघांना एकमेकांशी खेळताना भरपूर वेळा पाहिले. हे असं नाही की खेळले नाहीये. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे प्लस मायनस सर्व काही माहिती आहेत. म्हणून ही जी लढत आहे ना तशी बॅट अँड बॉलची आहे ना तशी डावपेचाची लढाई आहे. कोणाच्या काय स्ट्रॅटेजी आखायची, कोणाला कसं खेळवायचं आणि कोणाला खेळवत ठेवायचं याची लढाई मैदानावरती आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या 8. सलमी जोडी मैदानावरती डावकुऱ्या त्याचा फलंदाज आता स्ट्रायकरला सज्ज होतोय. फक्त वेळेवरती लक्ष ठेवा. टाइम आपण चेंजेस जरूर करा, क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर करा, पण वेळ जास्त वाया जाणार नाहीये याची थोडंसं प्रिकॉशन थोडीशी काळजी आपण घ्यायची. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ स्टंपच्या गुड लाईन म्हणून थोडंसं उसळी थोडंसं बीट केलं. ड्राईव्ह करायचं होतं चेंडूला, बीट केलं त्या स्पीडनं उसळीनं निर्धाव चेंडू हाताला गेलाय. चांगला पिचिंग केलेला चेंडू होता. तेज तरार देखील होता आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेलाय. याला बोलतात ऋषभ काटेचा कमबॅक. कार्बो एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. पुढचा बॉल 4 बॉल आतापर्यंत जर विचार केला 3 बॉल फेकून झालेत. यावेळी पुढचा फटका. यावेळी सूरज पाटील त्या ठिकाणी होते मात्र चेंडू अडवू शकले नाही. इन टू द गॅप मधून 1 बाउंड चेंडू सीमा रेषे पार. एकविरा चषक चौकार. मधोमध नाही थोडंसं टॉप द बॅट लागला होता. पण महत्वाचं काय होतं लॉंगॉन यांना थोडंसं वाईडिश होता, थोडंसं फाईन केलं गेलं आणि त्याचा फायदा त्याला झाला. प्लेसमेंट होती तो चौकार. 1 बाउंड चौकार झालाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 12. आता समोर खेळायचं होतं. मिड ऑफला फील्ड केलं गेलंय. मिड ऑफ थोडंसं स्टेटर आहे बघा. एक वाईडिश लॉंग ऑफ आहे, एक मिड ऑफ थोडंसं स्टेटर आहे. फाईन ठेवण्यात आलेला आहे. त्याचा फायदा या चेंडू अडवण्यामध्ये झालाय. धावा त्या फलकावरती 12 धावा या फलकावरती. 4 बॉल ऋषभ काठीचा पुढचा बॉल.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज जातो. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक ऋषभ काठेचा. एक चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल येताना दिसतात. 5 बॉल 12 धावा या फलकावरती. ओव्हर झालंय बघत होतं, लक्ष आहे की नाही तुमचं. 1 ओव्हर 12 धावा. डीजे या टीमला माहिती आहे जेआर स्पोर्टला इथे 60 नाही करायचे, 70 करायचे आहेत. किंबहुना प्रयत्न केला तर त्या 75 आणि 80 पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर दुसऱ्या बाजूला खारबावचा संघ आहे मयंक 11. त्यांनाही माहिती आहे जेआर स्पोर्टची ताकद, म्हणून तेही प्रयत्न करणार. विदिन 50 55 त्या 50-55च्या जवळ रोखण्याचा प्रयत्न त्यांचाही होणार आहे. गोलंदाज रेडी होतो. गोलंदाजीसाठी अक्षय पाटील रेडी होतो. दुसरा षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी झालाय निकेत. बघूया निकेत स्ट्रायकिंगला आहे आणि अक्षय पाटील चांगल्या फॉर्म मध्ये यंदा देखील हा गोलंदाज. चांगली स्कोरिंग दरवर्षी आपण बघतोय. सचिन पाटील अप्रतिम स्कोरर आणि मनीष वैती एवन जोडी आहे स्कोररची आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील आणखीन एक आमचे मित्र देखील मॅचचा आनंद घेत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवली होती, पाहिलं निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवून दिले. लेट टू लेट बट अप टू डेट. पंच इशारा करतायत. पुन्हा एकदा माफी मागितली जाते. निरीक्षण केलं आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि जसं तुम्ही अक्षयचा उल्लेख केला बघा, दुसरं षटक हाताळण्यासाठी संधी का त्यांना दिलेली आहे, कारण तो फॉर्म आहे त्यांचा. या हंगामामधला फॉर्म आहे. मिडल ऑफ द ओव्हर येऊन त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशाराला व्हाईट बॉलचा इशारा तिथून येत असताना एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावा झाल्या त्या 13 धावा या फलकावरती. शांत ठेवले सध्या तरी बॅटरला. ज्या अनुषंगाने मागील 2 बॉल डॉट गेले, त्यानंतर पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट. 13 धावा या फलकावरती. स्लोवर 1 चेंडू होता, फ्लिक करायचं होतं आणि इथे मात्र डीप मधून प्रोटेक्शन पुढे येईल. एकच धाव. इथे मात्र चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते. एका धावेने धावफलक 14. तिन्ही गोष्टी पाहिल्या. जसं तुम्ही उल्लेखही केला, थोडासा चेंडूच्या वेगामध्ये बदल केला होता. चेंज ऑफ पेस चेंडू हाताळला गेला होता. वेळेवरती फलंदाजांनी देखील ओळखला. हलक्या हाताने फ्लिक केला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता डावकुरा फलंदाज स्ट्रायकर वरती सज्ज झाल्यात. ओमकार स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह करायचा चेंडूला मिड ऑफला फीड केला गेला. ओ वेळ घेतला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सूरज होते. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी अक्षय पाटीलच्या माध्यमातून. 3 बॉल या षटकाबदले फेकून झाल्यात. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर आहे इथे मात्र चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा जजमेंट चांगला होता आणि ज्या अनुषंगाने उडी देखील मारले. इथे मात्र चेंडूला स्टॉप केलंय. एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावले. येऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 4 बॉल 15 धावा. आणि सोहमनं काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. चेंडू त्याच्या दिशेने येत होता, पण त्यानं पाहिलं कदाचित आउटफील्ड थोडीशी टणक असेल. त्या ठिकाणी जर चेंडू आदळला तर त्याच्या डोक्यावरनं जाईल, म्हणून थोडासा जवळ आला. चेंडूच्या टप्प्यापर्यंत आला आणि एक चांगले क्षेत्ररक्षक सोहमनं केलंय. क्लीन बॉल. अक्षय पाटीलचा उल्लेख केला होता. या हंगामामध्ये फॉर्म मध्ये आहे गोलंदाज आणि पहिला विकेट, पहिला गडी बाद करतोय अक्षय पाटील. परतलाय तो ओमकार. विकेट बाद झालेत.
माध्यमातून अप्रतिम डिश जॉकी आमचे चांगला मंत्रमुक्त करतायत प्रेक्षकांना देखील. फलकावरती धावा स्थिरवले 15 वरती. चेंडूचा विचार केला तर अक्षय पाटील काय जबरदस्त गोलंदाजी केले. वाऱ्याचा झोत इतका आहे की आम्हाला स्कोरबुक देखील आता वजनदार घ्यावी लागले. अंतिम बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त यावेळी मॅच चेंज अँड टेकन कॉड बिहाइंड च्या माध्यमातून विकेट जातोय. अक्षय पाटील यावेळी लगातार 2 विकेट घेतोय. कदाचित जर त्याला आपल्या सेकंड स्पेल मध्ये आणलं तर हॅट्रिक वरती अक्षय पाटील निश्चित रूपाने पाहायला मिळेल. 2 ओव्हर 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नवगरचा संघ पाहायला मिळेल. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलाय ऋषभ काढे. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केला जाते ऑन साइडला. पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिली जाते कारण की ज्या अनुषंगाने तेज तरार चेंडू येतात लोवर फुलटॉस बॉल तितका बॅटरकडे संधी मिळत नाहीये. टायमिंग मिळत नाही. एका धावेने धावपळक पुढे सरसावले येऊन पोहोचले. फलकावरती धावा 16 धावा. खूप उशिराने धावसंख्या येते 16. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर चर्चा चालू होती की बाबा तिसरे षटक हाताळण्यासाठी कोण येणार. मग कर्णधाराने काय केलं मयंक इलेव्हन कारभारच्या टीमनं की आता दबाव निर्माण करायचा आहे. जो झालेला दबाव तो कायम ठेवायचा आहे. आपला प्रमुख गोलंदाज ऋषभ काटे पुन्हा एकदा तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात. कारण एम गोल लक्ष आहे की बाबा जो दबाव आहे तो कायम ठेवायचा आहे. आता या दबावाला झुगारून दबावाला मागे सारून आणि दबावावरती मात करून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्हाला चांगली फलंदाजी करायची आहे. 50 55 60 धावापर्यंत मजल मारायची आहेत जिया स्पोर्ट्स च्या संघाला. स्ट्रायकरला फलंदाज कुणाल. फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ सुकलंय थोडस. अक्षय आले होते पण अक्षयच्या डोक्यावरनं उडी वाला गाणं गात चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. कठीण असतो हा चेंडू खेळला. तेज तरार आणि ते देखील पिचिंग ब्लॉक हॉल डिलिव्हरी पाहायला मिळते. लोवर फुलटॉस बॉल एका धावेने धावपळक 21 धावा. ऋषभचा अक्षय प्रयत्न तोच चाललाय ना. म्हणजे बॅकलीप आहे ना लवकर खाली आणावी लागते. जो मागे जाते आणि तितक्याच वेगानं त्यांना लवकर खाली बॅकलीप आणावी लागते. एक धावे धावपळकावरती धावा झाल्या त्या 21 21 धावा धावपळकावरती. वेळ थोडासा जास्त जातोय. आयोजक आपल्याला पुन्हा एकदा ते सूचना करतात वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा लेन फुल पॅच ऑफ द बॅट सीधे बल्लेसी बिलकुल सीधा साईड स्क्रीनच्या डोक्यावरनं
षटकार. षटकार आला या ठिकाणी. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. महाराजांचं स्वागत केलं जातंय. स्वॅगचे स्वागत या षटकारांनिशी. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावलंय. 27 धावा. सनी देखील खुश आहे. आज जाणो संघाने ही स्पर्धा पाहायला मिळते. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज जबरदस्त. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये हवी ट्रॉफी आणि अशी ट्रॉफी आहे की ज्यावेळी फायनल मध्ये जो संघ जाईल ना वादविवाद देखील होऊ शकतो की माझ्या घरी ही ट्रॉफी पाहिजे. अशा प्रकारचं दृश्य नेहमीच आपण पाहिलंय. 27 धावा. 2-3 गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला कारण प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन या मैदानावरती आलाय. या ट्रॉफीला जिंकण्याचं चषकाला मिरवण्याचं ते स्वप्न घेऊन आलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. चांगला खेळ तोही करणार की आम्ही इथे आलोय या नाळेगावच्या या वाल्मेश्वर मैदानावरती आलोय ते आमचा खेळ दाखवण्यासाठी आणि आमच्या गावाला आमच्या टीमला या ट्रॉफीला सोबत घेऊन जाण्यासाठी आम्ही मैदानावरती आलोय. 4 बॉल 27 धावा. 1416 आतापर्यंत 4 बॉल मध्ये आपण पाहिलंय. तेज तरार चेंडू होता आणि पुन्हा एकदा जागा बनवली होती. मन बनवलं होतं की आडव्या बॅटनेस हा चेंडू खेळणार मात्र गॅप शोधू शकले नाही. एकच धाव. एका धावेने धावपळक पुढे सरसावले. 5 बॉल 28 धावा. तिसरी ओव्हर आपण बघतोय आणि तिसरा मॅच देखील बघतोय या शेड्यूल नुसारचा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकारने केला होता. मिडल ऑफ द बॅट नाही आला. बॅटच्या थोड्याच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं ना त्या ठिकाणी लागलाय. मग ते स्टिकर एखाद्या स्पॉटच्या शॉपचं असतं, एखाद्या स्पॉन्सरचं असतं किंवा खेळाडूच्या आवडतंही असतं. त्या स्टिकरच्या जवळ हा चेंडू आदळलाय. 1 धाव या धावफलकावरती. 28-28 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. स्ट्रायकरला फलंदाज कुणाल. बॅटला लागला पायावरती. तिथं चेंडू आदळला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली कारण थोडासा आवाज आला होता डबल साऊंड जो बॅटला थोडासा इनसाइड एज. धावफलकावरती धावा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 29-29. तीन ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत. 29 धावा. ऐकूया सुंदर संगीत. नाही 29 धावफलकावरती येत. आता क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय सूरज पाटील जो आता गोलंदाजीसाठी आला. स्ट्रायकरला फलंदाज कुणाल आहे. कुणाल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार. खास करून ओमकारवरती नजर आहे. त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका फुल पेस ऑफ द बॅट समोरच्या बरोबर स्लॅश कीच्या डोक्यावर एक षटकार टोकलाय. तर कुणालच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय तोही बरोबर स्लॅश कीच्या डोक्यावर. याचा अर्थ व्ही मध्ये चांगले फटके या दोन्ही खेळाडूंना खेळल्यात. स्ट्रायकरला कुणाल आहे. व्ही मध्ये खेळल्यात. व्ही 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 आणि पुन्हा एकदा व्ही मध्ये खेळतोय. लंबनच्या डोक्यावर कुणालच्या बॅटमधनं षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा जबरदस्त पाहायला मिळतोय. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावले येऊन पोहोचले. 35च्या घरामध्ये तट्टी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये शांत ठेवलं बॅटरला. त्यानंतर आता मात्र धुमाकूळ घातलाय कुणाल या बॅटरने. त्याच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. सूरज पाटील ज्याला म्हटलं जाते खारबावचा बाहुबली तो बॉलिंग मार्क वरती आलाय. यंदा काय फॉर्म मध्ये बॅटिंग केलंय. बघूया गोलंदाजी कशी होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी थोडासा चेंडू लांब ठेवला होता आणि थोडासा बाउन्स देखील गोलंदाजाला प्राप्त झाला होता. हुक करायचं होतं मात्र प्रॉमिसिंग नव्हतं आणि 1 धाव पुन्हा एकदा येईल. एका धावेने धावपळक पुढे सरसावले. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय तो 36 धावा. बरोबर तेव्हा त्याच वेळेला महाराज आपल्या स्टेजवरती असतात. म्हणजे 36 का बरोबर अर्चल महाराज तिथपर्यंत आलेले असतात. आता 36 जर मराठीमध्ये पाहिले ना तर एकमेकांसमोर पाठ करून असतात म्हणून तो 36 सगळं आहे.
हा म्हणजे इंग्लिश वाला 36 नाही, मराठी मधला 36 आहे. 3 आणि 60 एकमेकांच्या पाठ करून उभे असतात. आता मैदानावरती पाठ करू नाहीये, पाठीमागे उभं राहायचंय, एकमेकांच्या साथीनं राहायचंय, जोडीनं राहायचंय, धावाही करायची आहेत, विकेटही घ्यायची आहेत, विकेट करायची, धावा घ्यायच्या, धावा धाव, चेंडू गेला लॉंगॉनच्या डोक्यावरनं, 36 वरनं जम झालाय, 6 न धावफलक 42 42. आणखीन एक येतोय षटकार आणि षटकाराची धावफलक 42 धावा. सूरज वरती बरसला गेलाय बॅटर. आता आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहे ओमकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला फटका इनटू द गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. नो चान्स फॉर द फिल्डर. येतोय एकवीर चषक चौकार. मैदानावरचा ओमकार आणि चेंडू गेल्या सीमारेषा पार चौकार. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 46. आणि 46 पण तसा आहे ना, तिथे चौका पण आहे, सेट चक्का पण आहे, सिक्सर पण आहे. 4-6 मागच्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्या आतल्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार टोकला गेला होता. ओमकार ऑन फायर, रेग्युलरली फायर करतोय ओमकार. फायर फायर फायर, रेग्युलरली फायर, ऑन फायर. ओमकारच्या बॅट मधनं अजून एक दिमागदार षटकार. थँक्यू. नेहमी सूरज पाटीलला असे षटकार मारताना पाहिले, मात्र आज त्याच्या विरोधामध्ये अप्रतिम आक्रमण केलं जाते. ओमकार पूर्ण सेट आहे आणि इथे आपल्या संघाकरता देखील बेनिफिट ठरतोय. 6 धाव्याने धावफलक आता वेगाने पुढे सरसावलंय, येऊन पोहोचले आहे. टोटल धावा झाल्यात 52. 52 धावा. आणखीन एक चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. सूरजचा पुढचा बॉल ओमकार करता. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला प्रणय पाटील करतोय चूक आणि ते हाताला स्पर्श करून चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. फ्लॅट 6 षटकार. टोटल धावा झाल्या 4 ओव्हर नंतर 58 धावा. 4 ओव्हर 58 धावा. येस डीजे. षटकांचा खेळ संपला होता तेव्हा धावा तितक्या नव्हत्या, पण आता धावफलक जाऊन पोहोचलाय तो 58. 58 वरती जाऊन पोहोचला. म्हणजे 3 षटकामध्ये 29 होत्या आणि चौथ्या षटकामध्ये 29 आल्यात. आपण बघितलं 3 षटकामध्ये 29 धावा होत्या. आणि याच्या अगोदर काय चर्चा चालू होती अक्षय, की स्ट्राईक कोणी राखायचा, कुणालने राखायचा का ओमकारने राखायचा. डगआउट कडनं भरपूर काही चाललं होतं की स्ट्राईक कोणाला द्यायचा, स्ट्राईक कोणी राखायचा आहे. पण ओमकारने सांगितलं की स्ट्राईक मी राखणार आणि मी हल्ला मिस करणार, एरियल स्ट्राईक करणार, एरियल रूटनं या चेंडूला पाठवणार सीमारेषा पार. यानं 3 षटकार 1 चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 58. आपण चर्चा करत होतो कारभारचा संघ सुद्धा तितकाच ताकदवर, तितकाच स्ट्रॉंग आहे, ताकदवर आहे. मग त्याच्या समोर एक अशी धावसंख्या, असा धावफलक तुम्हाला उभारायचा आहे, तिथून 70 बनतील, 75 बनतील, किंबहुना 80 बनवण्याचा प्रयत्न टीम JR स्पोर्ट करणार आहे. चांगली बॅटिंग होते. जबरदस्त षटकारांची जर विचार केला तर बहुचार पाहायला मिळाले. 29 धावा मागील ओव्हर मध्ये आला. 6-1, 6-4, 6-6 एक VIP नंबर. आणि थँक्यू मनीष वैती. सर्व ऑलराऊंडर प्रदर्शन. नेहमीच एकवीर नायगावची स्पर्धा असली तर संपूर्ण जे कमिटी मेंबर्स आहेत कौतुक करावं वाटते, कारण की प्रत्येकाला दिलेले योगदान पार पडताना दिसतात ते देखील. अक्षय तुम्ही उल्लेख केला स्कोररचा, म्हणजे मनीषचा उल्लेख केला, सचिनचा केला. आता इंडियाकडे MS आहे तर नायगावकडे पण MS आहे ना. मनीष आहे, सचिन आहे, MS इकडे पण आहे. MS 2 आहेत ना, ही जोडी आहे. तुम्ही M1 जोडीचा उल्लेख केला. एक स्कोरर जो कॉमेंटेटरचा आरसा असतो, म्हणजे एक चांगली स्कोरिंग असेल तर कॉमेंट करायला मजा येते. तसे 2 स्कोरर आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. वेळ टाइमावरती लक्ष ठेवा, कारण वेळ
भरपूर वाया जातोय मैदानावरती. वेळेला महत्व द्या. पुढचा बॉल. यावेळी मात्र इतका हा चेंडू हाईट फॅक्टर होता. बिमर चेंडू असा चेंडू आहे, कधी कधी बॅटरला बिमार करतो, कधी कधी गोलंदाजाला देखील बिमार करतो. आणि इथे नो आलाय. हाईट इज अ फॅक्टर. 1 चा इशारा देखील दिलाय. ज्या पद्धतीने हा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय, इथे मात्र काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागेल गोलंदाजाला. ना मध्ये काय झालं की 5वं षटक कोण हाताळणार याच्यावरती चर्चा कारभार टीम करत होतं. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू दिला आणि पहिला चेंडू हा भरपूर वर इतका की म्हणजे आता क्रिकेट आहे की बॅडमिंटन आहे, हे तुला असा फटका खेळला होता. बॅटमॅन जसा शटलला आपण खेळतो ना त्या तसा फटका खेळला होता. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 60. ओमकार ओमकार म्हणून म्हटलं ना, झंकार ओमकार आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. नक्कीच अंगावर आला की शिंगावर घेऊ. या अगोदर अंगावर चेंडू आला होता जो बिमर चेंडू होता, आणि इथे मात्र बॅटरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार धमाकेदार येतो या एकविरा चषक षटकार. षटकारांची धावपळक वेगाने पुढे सरसावले. सचिन पाटील आमच्यापर्यंत इशारा करतायत. स्कोर बोर्ड ऑन 66 आणि इथे देखील 6 येताना दिसलाय. म्हणजे इथे मात्र जबरदस्त डबल 6. बघूया आता पुन्हा एकदा डबल 6 चा आकडा तर आलाय. आणखीन एक षटकार येईल का, तो देखील डबल. 39 वर वैयक्तिक इनिंग बिल्ड केले ओमकार, ज्याच्या खेळाच्या माध्यमातून ही खेळपट्टी देखील प्रेमात पडले. वाल्मिकेश्वर मैदान गाजवलं गेले आज ओमकारच्या माध्यमातून. आणखीन एक डबल 6. बॅक टू बॅक. एका साइडून ओमकार तर एका साइडून कुणाल. जबरदस्त षटकार. खेळ पाहिला ना तर मागच्या 8 चेंडूवरती 6 षटकार आल्यात. मागच्या 8 चेंडूवरती 6 षटकार आतापर्यंत आल्यात. फुल टॉस अजून 50. हो 50 धावा पूर्ण. ओमकार बॅट जरा थोडीशी वर करा. टाळ्यांचा गजर येऊ द्या ओमकारच्या या खेळीला. पहिलं अर्धशतक ओमकारच्या नावावरती. थँक्यू. आज नक्कीच महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि इथे मात्र महादेव प्रसन्न झाले. दुनिया ने कोशिश की हमें रुलाने की, मगर मेरी जिम्मेदारी उठा रखी है महादेव ने हसाने की. आणि इथे मात्र जबरदस्त बॅटिंग. एकच लाव ओमकार, ज्याच्या बॅट मधून अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं. ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आणि इथे थांबणार नाही आहे. आणखीन एक येईल का, तर यावेळी प्लेड ऑन. बॅटची एज आणि इष्ट्यांवरती लागलेला चेंडू. गोलंदाजाने केलेला कमबॅक करणं गरजेचं आहे. वेळेनुसार, काळानुसार आणि परिस्थितीनुसार इथे अनिकेतने कमबॅक करून दिलाय. विकेट डाऊन. मात्र ओमकारसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा कंप्लीट करणारा आजच्या दिवसातला सध्या तरी एकमेव बॅटर पाहायला मिळतोय. वेल बॅट ओमकार. सुंदर फलंदाजी केलेली. आणि जसा महाशिवरात्रीचा दिवस आहे म्हणजे शिवशंकराचा दिवस, त्याचा उच्चार ओमनेच होतो ना, ओम नमः शिवायचा. तसा ओमकार होता. ओमचा उच्चार होता. ओमकारचा खेळ होता. जसा झंकारचा उल्लेख आम्ही केला, तो झंकार मैदानावरचा ओमकार. सुंदर आकार या धापलकाला आलाय. 53 धावांची अप्रतिम इनिंग साकारून ओमकार परतलाय. म्हणून टाळ्यांचा गजर त्या ढगावर खास करून लावत. 78 78 धावा धापलकावरती आपण चर्चा करत होतो. 70 75 आणि मी म्हटलं होतं की शक्य झालं 80च्या जवळ सुद्धा जायचंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय नागेश. अनिकेत फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली करण पाटील होते. करण पाटीलनं झेल्ड टिपलाय. करण एक चांगला झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे कमावलाय. नागेशला परतावा लागलाय. 78 धावा धावफलकावरती आहेत.
दया आलाय न्यू बॅटर. डब्ल्यू काय तिसरा डब्ल्यू येईल. एक बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. पुढचा बॉल अंतिम बॉल. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना विकेट जाईल. टोटल धावा झाल्यात 8-0. 80 धावा आणि 81 धावा या स्पर्धेतला दुसरा आहे स्कोर. त्या अगोदर 82 पाहिलं होतं. 83चं टार्गेट ठेवलं होतं मड संघाने आणि मड संघ मात्र ती मॅच जिंकला होता. बघूया 80 धाव्यात 81 होतील का. JR दहिसर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि तेवढाच ताकदवर प्रणय पाटील, सूरज पाटील, मोनिश असतील अप्रतिम बॅटर या संघाकडे आहेत. तर मॅच मध्ये तीच गरमागरमी निश्चित रूपाने पाहायला मिळेल. पुढच्या टॉस महत्वाचा आहे. तर टॉस करण्याकरता नवगड टीम आणि प्रिन्स 11 कासरवडोली टॉस बॉक्स मध्ये हजर असतील. टॉस बॉक्स मध्ये आमचे प्रतिनिधी मोनिश पाटील सर असतील. चला टॉस साठी प्रिन्स 11 कासरवडोली टीम. आणि त्यांच्या समोरचा संघ नवघर. थँक्यू. हॅलो चेक. आदरणीय शरदजी बोकाळे साहेबांना मी विनंती करतोय की आमच्या समेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे, जिथे यानंतर होणारी मॅच एका बाजूने आपण संघ नवघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रिन्स 11 कासार वडवली या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. पहिल्या सत्रातली शेवटची अंतिम मॅच आहे. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण या लवकरात लवकर. टीम नवघर संघाचे कर्णधार आणि प्रिन्स 11 कासार वडवली आपण देखील यायचे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आमचे अतिथी देवगण मान्यवर हे देखील आपली वाट पाहत आहेत. यानंतर होणारी मॅच नाणेफेकीचे कौल आपण करणार आहोत. चलो बी फास्ट. नवघर टीम कॅप्टन आणि प्रिन्स 11 कासार वडवली ऑफिशियली तुम्हाला शेवटचा अंतिम पुकार. चला या लवकर. प्रिन्स 11 कासार वडवली संघाचे कर्णधार इथे अवेलेबल आहेत. टीम नवघर संघाचे कर्णधार टीम नवघर. चला लवकरात लवकर या. चला फलंदाजी जोडी ओपनिंग पेअर्स आपण लगेच उतरा. टीम चल नाणेफेकीचं कौल आपण पेंडिंग ठेवत आहोत. जाऊयात पुन्हा एकदा कारण की नवघर संघाचे कर्णधार अजून देखील अवेलेबल नाहीयेत. चलो आले या लवकर या. चला लेट आलेत पण थेट येत आहेत का पाहावं लागेल टीम नवघर.
वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवकर संघ देखील इथपर्यंत पोहोचला आणि प्रिन्स 11 कासार वडवली अशी आपण येणारी पुढची लढत पाहणार आहोत, जी पहिल्या सत्राची शेवटची अंतिम आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. नाणेफेकीचा कौल करूयात. सर्वात आधी नाण्याची ओळख. एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स. कॉलिंग कोड देणार आहे. चला, कासार वडवली संघ कॉलिंग देत आहेत. एकविरा स्पोर्ट्स अशी कॉलिंग अँड इट इज एकविरा स्पोर्ट्स. अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ते टीम प्रिन्स 11 कासार वडवली फारसं काही विचारत नाही, कारण की 5 षटकांची मॅच आहे. फारसं काही विचारत नाही, कारण की मॅच ऑन झाली आहे. डिसिजन काढवा फक्त. फिल्डिंग. चला, आपण शुभेच्छा देऊया टीम कासार वडवली. टीम नवगर, तुम्हाला देखील शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. एक चांगला खेळ दाखवा. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आला. टीम प्रिन्स 11 कासार वडवली वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओर टू कम बॉक्स. सलमी जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रणय पाटील, अर्थात वंडर बॉय कार्बो ज्याला म्हटलं जातं, पंचाकडे इशारा झाला. दुसऱ्या बाजूला करण आणि प्रणय ही जोडी मैदानावरती आमच्या समेत जोडले जातील. पुन्हा एकदा मोनिश पाटील सज्ज झाले. तर 81 धावांचा बाटला करायचा आणि पहिली गड घालण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय वरुण. पहिला चेंडू फीड केलं गेलं. थोडासा वेळ घेतला गेला. संधी होती तिथून धावत करण्याची. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आले. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. 80 धावा केल्या त्या टीम जार स्पोर्टच्या संघानं आणि 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम खारबावची रेडी झालेत. मोनेश, नक्कीच जर बघितलं गेलं तर मयंक 11 खारबाव संघाच्या समोर अशा प्रकारचं टोटल ज्यावेळेस असतो ना, त्यावेळेसची कदाचित मॅच देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. पुढचा बॉल यावेळेस पुलर लेनचा होता. दी बॅटच्या टोला स्पर्श झाला आणि तदनंतर आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ चेंडू आपल्याला दरवळताना पाहायला मिळाला आणि आणखी एक सिंगल ऍड केली जाईल. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर प्रणयला पाहतोय, करणला पाहतोय आणि दोन्ही फलंदाजाने आपापल्या सिंगलने वैयक्तिक खातं उघडलंय आणि सांघिक धावसंख्या फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकडावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की खारबावची टीम नेहमीच म्हणजे रन चेस मध्ये त्यांनी फार मोठमोठे धावांचा पाठलाग केलाय. आता तो त्यांना करायचा आहे या मैदानावरती. तो पाहूया कसा करतात. हवे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. पाठीमागून डगआउट मध्ये आवाज आलाय, बाबा झेल होईल की न होईल, पण धाव तरी पूर्ण करा. 3 चेंडूचा खेळ, 1 झेल सुटलाय. धावा झाल्या धावफलकावरती 3. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जिथे आपण मागच्या मॅच मध्ये सर चर्चा देखील केली होती की झेल सोडणं कदाचित चुकी ठरू शकते आणि प्रणय पाटील सारख्या फलंदाजाची झेल कदाचित इथून महागडी ठरेल की इथून जर चांगली बॅटिंग केली. करणची झेल होती यावेळेस आणि जर इथून बॅटिंग चांगली झाली तर कदाचित करणची झेल मागे ठरू शकते. बोलत यार लवा फुल टॉस होता. ऑन साइडला एलिव्हेट केलाय. बॉल चाललाय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा हा येतोय. पहिला चौकार. प्रणयच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. फुलटॉस बॉल हाताळला गेला होता. वरील बघा फुलटॉस बॉल पहिलं होतं थोडंसं डीप होतोय चेंडू आणि त्या चेंडूला खेळलं होतं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार. आणि जसा उल्लेखही करतोय प्रणय पाटील, त्याला वंडरबॉय का म्हटलं जातं आणि या वर्षीचा हंगाम त्यानं गाजवलेला आहे. 1-2 स्पर्धेमध्ये तर आपण खास करून ऍज अ आयकॉन म्हणून त्या खेळाडूला खेळताना पाहिलंय, म्हणून त्याच्यावरती बीस आहे, त्याच्यावरती मदार आहे आणि बरंच डिपेंड हा प्रणय पाटीलच्या खेळावरती असणार आहे. प्रणयवरती डिपेंड आहे. टॉप 8 लागलाय. टॉप झेल सुटलाय. हे काय चाललंय मैदानावरती? धावांची शर्यत लागली. 81 धावांची शर्यत लागले, पण मैदानावरती अजून एक शर्यत चालले झेल सोडण्याची. ही शर्यत पाहतोय. 2 झेल सुटल्यात. करणचाही सुटलाय आणि प्रणयचाही सुटलाय. नक्कीच एका बाजूने जर बघितलं गेलं तुकाराम सर तर झेल सोडले जातात, पण एक प्लस पॉइंट पाहिला ना तर ऑपॉर्च्युनिटीज बनवल्या देखील जातात. बघा फलंदाजांना स्ट्रगल करायला लागल्या मैदानामध्ये, कारण की 2 झेल याआधी उडल्या होत्या. प्रणयची देखील झेल सोडली आहे, करणची देखील झेल सोडली आहे. त्यामुळे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल की ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात जिथे क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर जोडलात 7-8 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम खारबाव संघाचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे, विस्फोटक बॅटिंग ऑर्डर आहे, पण आता तिचा वापर करताना हा रनचेस अर्थात 81चा रनचेस कशा प्रकारे पार पाडतात ना याकडे फोकस करावं लागेल थोडंसं. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस पहा चाललाय.
बॉल सरळ सरळ सीमा रेषा बाहेर, षटकार. फुलरलेन डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि या फटक्यासाठी रेडी होते. करण पाटील पूर्णपणे रेडी होते हा फटका खेळण्यासाठी. फुलरलेन डिलिव्हरी आणि चेंडूला धरलंय सरळ लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्या षटकाचा केस संपताना धावा आहेत धावफलकावरती 14-14 धावा धावफलकावरती आहेत. पाटला का 81 धावांचा. याचा अर्थ आता 24 चेंडूचा खेळ उरलाय आणि 24 चेंडू मध्ये इथे अजूनही 67 धावा अजूनही करायचे आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात ज्या पद्धतीने एक्सपेक्ट करत होते त्या पद्धतीने झाली, कारण की दोन मोठे फटके आले. त्याचबरोबर जर बघितलं तर चौथ्या चेंडूवरती एक चौकार आला होता, तदनंतर 6व्या चेंडूवरती अर्थात शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक मोठा फटका षटकार आला आणि मध्यंतरी 4 चेंडूवरती 4 सिंगल पाहिलात. सो धावसंख्या फळकावरती विदाऊट लॉस एका षटकाचा खेळ समाप्त. 81चा रन चेस मध्ये जोडला गेला 14 आकड्यावरती. त्यामुळे स्टार्ट चांगला मिळाला. आता हा कंटिन्यू ठेवला तर याचा फायदा घेताना 81 धावा देखील बनवू शकल्या जातील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज अनुला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आला टोटल 14. अनु आहे गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन. बोला तयार. पहिलाच बॉल असेल यावेळेस पहा अतिरिक्त उंची आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आता बझर वाजेल. पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव दिली जाईल. पहिलाच बॉल आणि तदनंतर जर बघितला गेला तर धावा फळकावरती 15, पण येणारा पुढचा चेंडू फ्रीटचा. आणि हा फटका खेळण्यासाठी तर बेसबॉल सारखंच खेळावा लागला असं. म्हणजे बेसबॉल जसं खेळतात ना तसा बराच वर म्हणजे अक्षरशः फलंदाज जे होते पडे त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातो की काय, इतका फुलटॉस बॉल हाताला गेला. आणि हे का घडतं? रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला तुम्ही वेग काढण्याचा प्रयत्न केला जातोय तेव्हा ते घडतं. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेस पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल. टप्पा पडल्यानंतर आपण उंची पाहिली चेंडूची आणि पंचांनी तदनंतर दर्शवलं गेलं की हा वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आणखी एक मिळेल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती देखील वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 16 आकड्यावरती. ज्या पद्धतीने उल्लेख केला की मागचा भीमा चेंडू होता बेसबॉल सारखा खेळायला लागेल. मी म्हणेन की आता त्याचाच फायदा उचलताना येणाऱ्या फ्री हिट वरती होम रन देखील मारावं लागेल बेसबॉल मध्ये. म्हणजे आता तो होम रन जसा तुम्ही उल्लेख केला आता तो ISPL मध्ये पण आलाय. म्हणजे जसा प्रेक्षकामध्ये गेला तर जितके फिल्डर असतात त्या पद्धतीने बेसबॉल मध्ये रन काउंट केले जातात तसं आता ISPL मध्ये पण आला की एखाद्या षटकामध्ये जर आपण स्टेडियम मध्ये मारला तर 9 रन काउंट केल्या जातील. आणि असे नवनवीन प्रयोग होणार आणि जितके नवीन प्रयोग येणार ना टेनिस क्रिकेटमध्ये तितकी रंजकता, तितकीच रोमांचकता आणि तितकीच उत्सुकता प्रेक्षकांची या खेळाकडे बघताना पाहणार आहोत. फ्री हिट कंटिन्यू. यावेळेस पहा मोठा फटका आलाय. मोठा ब्लास्ट आलाय. बॉल चालला डिरेक्टली हवाई सफर करताना आणि हा पहा ज्या पद्धतीने चर्चा केली होती होम रन आणि मिळाला 6 धावा आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती देखील वाढलात. जाऊन पोहोचला गेला 22 आकड्यावरती. 81च्या धावांचा पाठलाग करताना आता वेगाने धावा बनवायला सुरुवात केली आहे टीम MAG11 कारभाव संघाने. आणि ही कारभावची ओळख आहे. कारभावचं क्रिकेट असं अटॅकिंग खेळ, आक्रमक खेळणं, प्रतिस्पर्ध्यावरती कायम दबाव निर्माण ठेवणं ही कारभावची ओळख आहे. कारभाव क्रिकेटचं हे खास वैशिष्ट्य आहे आणि ते असंच खेळणार. स्वाभाविक खेळ आहे त्यांचा, नैसर्गिक खेळ आहे आणि तोच खेळण्याचा प्रयत्न प्रणय करतोय. अटॅक इज द बेस्ट वेपन. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस लॉंगॉनचा खेळाडू डीप मधनं प्रोटेक्ट करतोय. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 23-23 आकड्यावरती जोडला गेला. आता कारभाव जर नैसर्गिक खेळ करतो तर JR स्पोर्ट आपणही तसं करा ना. किसके प्रभाव में जिओ ना किसके अभाव में जिओ. कोणाच्या प्रभावामध्ये नाही जगायचं आहे किंवा कोण नाहीये त्याच्या अभावामध्ये नाही जगायचं आहे. आपल्या स्वभावामध्ये जगायचं आहे आणि तसा खेळ तुम्हालाही साकारायचा आहे. अकोटा पदाच्या डोशा डंपूल केला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4 धावा.
तर ज्या पद्धतीने आपण मागच्या मॅच मध्ये चर्चा केली होती की नशिबाचा फॅक्टर, लक फॅक्टर महत्वाचा असतो आणि खारबावची मॅच चालू आहे, त्यामुळे नक्कीच आठवेल की खारबाव संघाच्या विपक्षामध्ये 3 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना बाहुबली ज्याला ओळखलं जातं सूरज मैदानामध्ये होते. 2 चेंडू 2 षटकार जोडले गेले होते आणि फुलटॉस चेंडूवरती सूरज सारखा फलंदाज डॉट झाला होता. त्यामुळे मी तेव्हा देखील उल्लेख केला की नशीब फार महत्वाचं असतात. यावेळेस हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये फटका फसलाय, झेल झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर इथून परतताना पाहायला मिळेल तो म्हणजेच करण. क्रिकेटमध्ये जसं आपण विचार करतो तसं कधी कधी घडत नाही. धावफलकावरती एकदा नजर टाकूया आणि ती चर्चेवरती पुन्हा एकदा येऊया. धावफलक जाऊन पोहोचला 27-27 वरती. क्रिकेटचा खेळ असा आहे, आपण जसा विचार करतो तसं घडत नाहीये. जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं. क्रिकेट ऐसी खेळ आहे ना ज्या हमारी सोच खत्म होती वहां से क्रिकेट चालू होती. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी कधी काय होतं 6 चेंडू मध्ये 6 होत नाहीत, 6 मध्ये 4 होत नाही, मग 6 मध्ये 25 होतात, 6 मध्ये 28 सुद्धा होतात. म्हणून क्रिकेटमध्ये जसा जर तरला तारा नसतो तसा क्रिकेटमध्ये एक प्रेडिक्ट करणं ठीक आहे, पण अचूक अंदाज आजपर्यंत कोण नाही बांधू शकलाय. पहिला गडी गमावलाय तो टीम मयंक 11 खारबावच्या संघानं. पाटला काय 81 धावांचा. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 4 चेंडूचा खेळ झाला आणि ज्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने, म्हणूनच की काय क्रिकेटला प्रसिद्धी देखील फार जास्त आहे बघा. प्रसिद्धी वाढत चालली आहे कारण की अनप्रेडिक्टेबल गेम आहे क्रिकेट. शेवटच्या चेंडूपर्यंत जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की कोणता संघ पुढे जातो. मॅच कडे पुन्हा एकदा बोला तयार. यावर सॉप्समच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितला गेला तर 3 एक्स्ट्रा धावा, ज्यामध्ये एक बिमरच्या स्वरूपामध्ये 9 चेंडू पाहिला, त्याच्यावरती फ्रीडचा फायदा उचलताना षटकार देखील आला आणि 2 वाईड चेंडू देखील आपण पाहिलेत. नवीन बॅटर इन ॲट नंबर पोझिशन 3 वरती सूरजला पाहतोय. बाहुबली म्हणून ओळखलं जातं आणि बाहुबलीला आता काम करावं लागेल त्याचं. हवेमध्ये अगदी झेल यावेळेस टिपली जाते और मिल गई सफलता. बडी मछली जाल में सूरजला माघारी परतावं लागेल. आल्या पावली माघारी. मागून कव्हरचे क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी चांगला झेल टिपलाय जो महत्वाचा होता, कारण 2 झेल अगोदर सुटल्यात. करणचा सुटलाय, प्रणयचा तो प्रणय अजून खेळपट्टीवरती आहे. करण बाद झाल्यात, सूरज बाद झाल्यात आणि क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी आल्यात मोनिश जे सज्ज झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 28-28. 2 सफलता पाहायला मिळाल्या षटकामध्ये. अच्छा, 2 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 2 विकेट, एक वाईड चेंडू देखील पाहिला. टोटल धावा फळकावरती आहे 28-28 आकडावरती. अजून देखील 81चा पाठला करायचा आहे टीम खारबाव संघाला. बोला तयार. आय थिंक सो शेवटचा अंतिम चेंडू असावा. शेवटचा अंतिम चेंडू. मोनिशच्या बॅटमधनं स्ट्रोक खूप चांगला, बॅकहँडचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय आणि तदनंतर चेंडूला सरळ डिपॉझिट केलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. जाता जाता शेवटच्या अंतिम चेंडूवरती 4. वरती चौकारानं एक गोष्ट तर नक्कीच केले. 16च्या वरचा आस्किंग रन रेट तुम्हाला राखायचा होता. 16.20 सरासरी धावांचा पाठलाग करायचा होता. आता बरोबर 16चा रन रेट आहे. करंट रन रेट जो 16चा आहे. 18 चेंडूचा खेळ आता उरलाय.
धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 32 धावा धावफलकावरती आहेत. इथून अजून जर पाहिलं तर 49 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे आणि या चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक तो 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 49 धावा करायचे आहेत. नक्कीच बघा आता ज्या पद्धतीने उल्लेख केला की 16चा स्किंग रन रेट आहे, पण येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये 16+ धावा मारायला लागतीलच, कारण की अंतिम षटकामध्ये जर दबाव कमी पाहायचा असेल, कारण की शेवटच्या षटकामध्ये अनेकदा पाहिलं ना की थोडासा मानसिकतेचा देखील विचार केला जातोय. 20+ जिथे धावसंख्या दिसतात थोडासा गोलंदाज तिथे वर्चस्व दाखवत असतात. फुल टॉस आहे आणि फुल टोल बॉल चालला हवाई सफर करताना सरळ सीमारेषेच्या बाहेर येतो. आणखी एक मोठा फटका षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की याच्यानंतरचा येणारा दबाव वाढणारा दबाव लक्षात घेता आता पुढच्या 2 षटकामध्ये किती धावा करणार, तर जो प्रयत्न चालला कारभार टीमचा पुढच्या 2 म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 32 केल्यात, पण पुढच्या 2 षटकामध्ये किमान 40 करणार. किमान 40 35 ते 40च्या मधली धावसंख्येचा काढण्याचा प्रयत्न करणार. आता गोलंदाजावरती जबाबदारी वाढले. गोलंदाज वरून ज्याला पहिले षटक हाताळलं होतं त्याला संधी दिलेली आहे. त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या त्याच्या पहिल्या चेंडूवरती 6 षटकार. पण बघा आपण चर्चा करतो की प्रति षटकाच्या पाठीमागे 16 धावा बनवायच्या आहेत, पण एखादी चांगली स्पेल आली ना की ज्यामध्ये 5 ते 10 धावा तिथे थोडासा टर्न देखील मिळेल गोलंदाजीच्या माध्यमातून. JR स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस गॅप मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, पण त्यांच्या आवाक्यापासून दूर राहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवरती 6 आणि तदनंतर 4 टोटल 2 चेंडू मध्ये बनवल्या 10. थँक्यू. मागचा चेंडू थोडासा फ्लॅट बॅटेड खेळला होता, फ्लॅट बॅटेड फटका खेळला होता तो मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषे पार चौका. एक चर्चा अजून होईल कारण प्रणय पाटील आहे त्याच्या नावाती प्रणय पी फॉर पाटील परफेक्ट प्लेअर आहे, डबल पी आहे, तो परफेक्ट प्लेअर आहे. कारभावसा ज्याला वंडरबॉल म्हटलं जातं हा परफेक्ट प्लेअर आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला दूर करावा लागणार आहे. जर टीमला जिंकायचं टीमला विजयी व्हायचं आहे JR स्पोर्टला तर प्रमुख अडसर आहे जो खास करून प्रणयचा आहे. धावसंख्या फळकावरती जोडला गेला 43-43 आकडावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज वरुणने. पहिलं षटक हाताळलं होतं तिथे देखील मागणे होते. यावेळेस पहा आता पंच वळतील आणि पंचांचा इशारा हा अतिरिक्त स्वरूपाच्या मध्ये धाव दिला जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती जोडल्या जातील. 44-44 आकडावरती. यावेळेस स्ट्रायकर एंड वरती आपण मुनीशला पाहतोय ज्याने आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं चौकाराने उघडलं होतं. एक त्या चौकाराने जसा उल्लेख आम्ही केला की तो करंट रन दुरुस्त झाला होता, रिक्वायरमेंट थोडासा खाली आला होता. आम्ही 2 खेळाडूंचा उल्लेख केला. आता वरुण आहे, वरुणला आपल्या टीमला सावरून घ्यावं लागणार आहे. इथून 1-2 विकेट वरुणला घ्यावे लागणार तरच टीम सावरणार. वरुण स्ट्रायकर बोला तयार. पुढचा बॉल मोनिशा. इथे पहा एका हातातून बॅट निसटली होती तरी देखील फटक्यामध्ये ताकद इतकी होती की चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणि तकदील सध्याच्या घडीला बघितला गेला तर टीम खारबाव संघाचे बॅटर फक्त षटकार आणि चौकारामध्ये डील करतात. या नायगाव शहरात या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतंय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतंय. थँक्यू. आता समीकरण बघूया. स्टार्ट झाला होता मॅच 18-49 स्टार्ट झाला होता आणि या षटकामध्ये 2 षटकार आले, 1 चौकार आले. धावफलकावरती धावा झाल्या त्या 50-50. 14 चेंडूचा खेळ उरलाय. 14 चेंडू मध्ये इथून 31 धावा करायच्या आहेत. 1431 आहेत आणि आता या षटकारांना 2 कामं केलेत. एक तर धावांचा वेग वाढवलाय आणि प्रणयवरचा दबावही कमी केलाय. मोनीचे षटकारानं 2 गोष्टी साधल्यात. आता चर्चामध्ये चाललंय की आता या दोघांना रोखायचं कसं, थांबवायचं कसं आणि बाद कसं करायचं. 16चं स्किंग रन रेट होतं, पण आता जर बघितलं तर या षटकामध्ये आतापर्यंत धावा जर बघितल्या तर आलात 18. त्यामुळे इथून जितक्या जास्त धावा येतील ना 16च्या वरती तितक्या येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये त्याचा बेनिफिट होऊ शकतो. सो एखादं षटक थोडंसं कमी धावा जरी आला तरी पण इथून ऍव्हरेज थोडासा जे आहे ते इक्वल होताना पाहायला मिळेल. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फळकावरती 18 खर्च केलात. येणारे पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. डॉट किंवा विकेटचा विचार करावा लागेल गोलंदाजाला.
हवेमध्ये पुन्हा एकदा प्रहार केला. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. झेल टिपली जाईल का? केली आहे चुकी. या क्रुशल मोमेंट वरती जर बघितलं तर ही तिसरी झेल सोडली गेल्या. म्हणजेच अर्थात जर बघितलं गेलं तर टीम JR स्पोर्ट्स म्हणतात ना सर की चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, पण चुकीला तुम्ही वारंवार दर्शवत असाल तर मग ती चुकी आणि गुन्हा दोन्ही देखील. जैसे म्हणतात ना कि आप तब नहीं हारते हो तब आप गलतियां करते हो, आप गलतियों को दोहराते हो तब शायद हारते हो या हार के कगार तक पोहोचते हो. या सामन्याला ते दाखवले. एक झेल सुटला, 2 सुटलं, 3 झेल सुटल्यात आतापर्यंत. गुडलेन वरनं थोडंसं उचली घेतोय चेंडू. एसटीच्या हातामध्ये जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 52. 12 चेंडूचा खेळ आहे. 29 ची आवश्यकता आहे. मॅच अजूनही दोन्ही बाजूने आहे. पारडे या बाजूला त्या बाजूला. मैदानावरती पाणी जात आहे. तर डीजे वरची गाणी ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. काढलंय मोहनबाई पाटीलचे वाढदिवसाचा. थँक्यू. नक्कीच सचिन पाटील जे स्कोरिंगचं काम करतात आम्हाला एक माहिती देतात की 2 गोष्टी आहेत वैशिष्ट्य की प्रणय पाटील जे खेळतात 30 वरती त्याने 9 चेंडूवरती 30 धावा केल्यात, पण गोलंदाजी करताना वरून मागच्या 12 चेंडूवरती 34 धावा खर्च केल्यात. ही 2 वैशिष्ट्य आहेत. पण 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12-29 चा मॅच आहे आणि दोन्ही संघ जर पाहिले JR स्पोर्ट्स आणि मयंक एंटरप्राइजेस खारवाव दोन्ही संघांना संधी आहे. हे षटक जर 18-20 धावांचं आलं किमान 15च्या वरचं आलं तर मयंक खारवाव संघ थोडस पुढे जाईल. पण या षटकामध्ये 2 विकेट आल्या आणि खास करून प्रणयची विकेट आली तर JR स्पोर्ट पुन्हा एकदा मॅच मध्ये परतू शकेल. JR स्पोर्ट्स साठी मी एवढंच म्हणेन की आता जे आधी काय झालं ना ते सगळं विसरून आता काय करता येईल त्याकडे फोकस करावं लागेल. पण ज्या पद्धतीने वरूनची चर्चा तुम्ही केली बघा, फ्रंटलाईन गोलंदाज होता, त्याला आपल्या स्पेलमध्ये 2 षटकं दिली, त्यामुळे प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या विपक्षांमध्ये या टोटल धावा आला. टोटल 34 धावा त्याला 12 चेंडूमध्ये बनवून काढल्या गेल्या आणि विकेटलेस गेल्या. ते दोन्ही षटकामध्ये त्याला विकेट नाही मिळाले. पण आता जे काम वरूनने केलंय, जे काम वरून करू शकला नाही ते काम आता या गोलंदाजांना करावं लागेल. आणि षटक क्रमांक 4 घेऊन पहा, एक नवीन फ्रेश गोलंदाज आपण अमितला पाहतोय जे आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असेल. 12 मध्ये बनवायच्या धावा 29. अमित तयार होतोय चेंडू क्रमांक पहिला घेऊन. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि इथे बघा वाईडने सुरुवात केली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुरुवात. ज्या मागच्या षटकाची सुरुवात देखील अशाच प्रकारची झाली होती तिथे देखील मागच्या षटकामध्ये आपण मोठा फटका पाहिला होता. त्या आधीच्या षटकामध्ये 9 ने सुरुवात केलेली. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेटचा खेळ माइंडसेटचा खेळ आहे. तुम्ही काय मनस्थितीने येता ऍज अ बॉलर ऍज अ बॅट्समन, मग त्यावेळेला तुमची मनस्थिती काय असते ना, मग ती त्याचं रूपांतर तुमच्या पूर्णपणे खेळामध्ये होतं. मग बॅटिंग करताना मोठे फटके येतील, गोलंदाजी करताना विकेट येतील, चांगले चेंडू सुद्धा येतील. म्हणून परिस्थिती कशी असू दे ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय अमित. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 4 पाहतोय आणि मनस्थिती फार महत्वाची गोष्ट आहे. आपण अनेकदा पाहतो की मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर बरेचसे खेळाडू म्हणतात की माझ्या मनात एवढंच होतं की मला मॅच जिंकवायची आहे. ही मनस्थिती असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या संघाकडनं ऑपॉर्च्युनिटी मिळाली ना, दिलेल्या संधीचा मग तुम्हाला सोनं करायचं आपल्या संघासाठी. बोला तयार. सोडू दिलाय, चेंडूला जाऊ दिलं कारण की ठाऊक होतं ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू आहे. आता ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय जेणेकरून फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू येणार नाही. या स्ट्रॅटेजीने पण थोडासा चेंडू आतमध्ये आणावा लागेल. वेग असून फायदा नाहीये, फक्त वेग असून फायदा नाहीये. तुम्हाला चेंडूची लेंथ लाईन चांगली ठेवावी लागेल आतमध्ये. यावेळेस आतमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर हा चेंडू चांगला म्हणता येईल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की मॅन ऑफ द मॅच भेटल्यानंतर त्याला वाटतं की मला चांगलं करायचंय. बघा कर्णधाराने तुमच्यावरती काय विश्वास दाखवला, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. पण या क्षमतेला, गुणवत्तेला, पोटेन्शियलला कामगिरीशी जोड द्या. परफॉर्मन्स द्यायला हवा. जर परफॉर्मन्स आला तर तुमची पोटेन्शियल, तुमची क्षमता, तुमची गुणवत्ता कोणतरी ग्रँड पकडेल, नाही ती वाया जाईल. या क्षणाला परफॉर्मन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज तयार होतोय पुढचा चेंडू घेऊन. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे. या आधी 3 झेल सुटलात, आता
अजून एक बॅड कॉलिंग म्हणता येईल, ते कॉलिंग नव्हती. कदाचित झेल कंप्लीट झाली असती, पण कॉलिंग देणं फार गरजेचं असतं. म्हणून म्हणतात ना की क्रिकेट किंवा कुठलाही सांघिक खेळ असेल ना, तो युनिटीचा गेम आहे. तुम्हाला एकजुटता किंवा तुमच्या एकामेकावरचा विश्वास, कॉलिंग फार महत्वाची गोष्ट असते. इथे कॉलिंग लडबडली आणि जेल सुटली. नाही आता असंही आयुष्यामध्ये आता कोण कॉल करतो, कोण आता प्रत्येक जण व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टावर असतो ना, मेसेज देतो. कॉलिंग कोण करत नाही. सांगायचं तात्पर्य मोनिशने योग्य मुद्दा छेडलाय. तुम्ही जर संवाद नाही साधला तर तो सुसंवाद नाही होणार आणि त्याच्यानं चांगलं फलित नाही मिळणार. कॉलिंग करायची होती, इट्स माइन, याचा अर्थ हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतोय, हा माझा झेल आहे आणि ते सांगायचं होतं. ते कदाचित नाही झालंय, कॉलिंग नाही झालंय आणि अजून एक झेल सुटलाय. 4 झेल सोडला गेलात आतापर्यंत. टोटल स्ट्रगल करतात थोडेसे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये. यावेळेस पहा लॉफ्टेड फटका आहे, लॉफ केलंय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. आणि हे चित्र क्रिकेटच्या विश्वात अनेकदा पाहिलंय. झेल सोडल्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू मोठा असतो आणि मग प्रतिउत्तर की का झेल सोडली गेली. आणि असं ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला त्या गोलंदाजापेक्षा ज्याच्या हातून झेल सुटतो त्याच्यावरती जास्त आघात करतो तो हा षटकाराला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये अप्स अँड डाऊन होणार, वर खाली होणार. बघा इथून जर आपण नायगाव स्टेशन कडे गेले तर रस्ता पण खाली वर आहे. जर खाली जाणार नाहीये तर मजा येणार नाही, वर आला तर आपल्या क्षमतेची परीक्षा होणार नाही. म्हणून क्रिकेटचा खेळ अप्स अँड डाऊन वाला खेळ आहे. क्रिकेट खाली वर होणार, पण खाली जात असताना आपला मोराल खाली देऊन द्यायचा नाही आणि वर जाताना अति आत्मविश्वास दाखवायचा नाहीये. हे सूत्र तुम्हाला पाळायचं आहे मैदानावरती. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 62. 9 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 19 धावा अजूनही करायचे. याआधी देखील आपण 80+ टार्गेट पाहिला, त्यावेळेस थांबवला होता, पण आता मी म्हणेन की जवळ पोहोचले. हा पहा आणखी एक, अजून एक तडाखा आणि हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. थँक्यू. आता यारी दुनियादारी सर्व काही चाललंय मैदानावरती. झेल सुटल्यानंतरची चर्चा आम्ही करतोय मोनीशी की या खेळामध्ये काय बदल होतोय ते येतोय. आता एक अर्धशतक आपण याच्या अगोदर ओमकारच्या बॅटमध्ये पाहिलंय. आता प्रणय पाटील अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 13 चेंडूमध्ये 44 धावा आतापर्यंत प्रणय पाटीलनं खेळल्यात. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 33 धावा, 13 धावा, 8, 33 धावा जर बघितल्या धावफलकावरती. थोडस स्कोरिंग आपण करेक्ट करूया, पण गोलंदाज रेडी होतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. बाहेर 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 पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जाईल आणि व्हाईट बॉल वरती धावफलकावरती चला धावा फलकावरती टोटल किती आहेत कळवा. थोडस करेक्शन आहे ते करूया आपण. पंचांचा इशारा यावेळेस वाईड चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या जातात. बघा मोठे फटके येत आहेत, पण मोठ्या फटक्यांच्या जोडीने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देखील फार साऱ्या दिल्या गेल्यात आणि त्याचा देखील फायदा होतोय टीम खारबाव संघाला. थोडस करेक्शन आहे की 38 वरती बॅटिंग करताना आपण प्रणयला पाहतोय. आता जिंकण्यासाठी 11 करायचे आहेत आणि त्याच्या अर्धशतकासाठी 12 पाहिजे. बघूया अर्धशतक पहिला पुढे होतं की धावा पहिला पुढे होतात. गोलंदाज तयार. यावेळेस पहा अपील स्ट्रॉंग आहे, कारण की शरीरावरती चेंडू आदळलेला, पण 75 आहेत. कुठलाच प्रकारचा डिसिजन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. मी म्हणेन की प्रणयला बघा अर्धशतक कंप्लीट करायला 12 धाब्यांची गरज आहे. त्यापेक्षा माइलस्टोन पेक्षा मी म्हणेन की मॅच विजय झाले तर ते अर्धशतका एवढंच चांगलं खेळ असू शकतं. त्यामुळे इथून विचार करेल की मॅच कशी जिंकता येईल आणि तदनंतर सफलता मिळाली. फलंदाजीतून होतोय बाद. यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका आणि आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट पाहायला मिळेल. मॅच मध्ये देखील थोडासा का होईना पण रोमांच वाढताना पाहायला मिळतोय, कारण की 6 चेंडू आणि 6 मध्ये धावा बनवायच्यात 11 आणि फलंदाज प्रणय मैदानाच्या आता बाहेर. कंपल्सरी चेसिंग आहे. सहा चेंडूचा खेळ
आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खेळ पाहिला तर मागच्या 2 षटकामध्ये जसा आम्ही उल्लेख केला होता की 35 ते 40च्या मधली धावसंख्या येणार, तर मागच्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 37 धावा मागच्या आपण पाहिलं तर षटकामध्ये आल्या. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आणि एक मॅच आपण पाहिला होता झाई वर्सेस मड, अशीच जोडी जमली होती आणि त्यावेळेला धनंजयचा एका हातामध्ये झेल टिपला गेला होता आणि मॅच तिथून बदलला होता. आता बघूया प्रणयचाही असा की त्यावेळेला अक्षय साठम होत्या यांच्या जोडीला, त्यावेळेला म्हटलं होतं तो झेल झालाय, तो झेल पकडलाय की मॅच पकडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आशुतोष, पण स्ट्रायकर एंडला त्याच्या बॅट मधनं आपण 1 चौकार 1 षटकार पाहिलाय, तो मोहनीश स्ट्रायकर एंडला आहे. मोहनीश स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. पण प्रणयचा विकेट थोडंसं का होईना पण मॅच मध्ये जिवंत ठेवण्याचं काम करेल, जीवनदान देण्याचं काम करेल. बोला तयार आशू. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाज सरबीट झाले होते, पण तदनंतर यष्टीरक्षकाकडनं देखील आपण चुकी करताना पाहायला मिळाली आणि तदनंतर बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली. टोटल धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 71 या आकड्यावरती. आता विजयासाठी 5 मध्ये बनवायच्या. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आशू आला, आशूला आपल्या टीमच्या चेहऱ्यावरती हसू आणायचंय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आलाय. अक्षयने चांगली गोलंदाजी केली, तो आता स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळा गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा एका डगआउट मधनं टाळ्यांचा आवाज आला. कारभाऊच्या टीमच्या डगआउट मधनं आलाय. आता बघूया टाळ्यांचा आवाज दुसऱ्या डगआउट मधनं जिया स्पोर्टच्या डगआउट मधनं येतोय का. याच गोष्टीची चर्चा केली की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा फार दिल्या गेल्यात. 8 धावा एक्स्ट्रा आहेत आतापर्यंत. हा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण हवेचा वेग, चेंडू बॅट वरती ज्या पद्धतीने कनेक्ट झाला होता, फटका खूप चांगला होता आणि जाऊन पोहोचलाय सरळ सीमेरेषाच्या बाहेर षटकाराकरिता. आता बनवायच्या आहेत धावा 3. किंवा जो रोल मला देतोय त्या रोल मध्ये मी फिट करणार, जी भूमिका मला देणार ती भूमिका वटवणार. मग ती गोलंदाजी असेल नाही तर अशा क्रुशियल मोमेंटला मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजी असणार आहे. या गोष्टीची चर्चा केली होती. खारबाव संघाकडे बॅटिंग चांगली आहे, पण आता प्रत्येक येणाऱ्या बॅटर्सने आपलं कॉन्ट्रीब्युशन बघा किती चांगल्या पद्धतीने दिलंय. पुढचा बॉल यष्टीरक्षक इथे जर बघितलं गेलं तर अडवलं गेलं आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आता बनवायच्या 3 मध्ये 3 पुन्हा एकदा रंगत वाढतीये. 3-3चा हा खेळ आहे आणि जसं आपण जीपे वरती फोन पे वरती ज्यावेळेला पेमेंट करतो तेव्हा पिन टाकावा लागतो. नाही पिन टाकला तर पेमेंट होत नाही. इथे पिन पाहिजे, इथे 3 पाहिजे. 3 चांगले चेंडू, 1 चांगला फटका, मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. 3-3चा मॅच आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. 3-3चा मॅच. स्पिन परफेक्ट डायल झालाय. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पूलचा पॉवरफुल फिनिश करणारा षटकार. मॅचला फिनिश केले आणि टोटल 81 धावांचा चेस डाऊन. वड नॉक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला माईक 11 कारभाव संघाकडनं. आणि ज्या पद्धतीने एक्सपेक्टेशन्स होते ना, मध्यंतरी जर बघितला गेला तर थोडासा का होईना पण मॅच मध्ये दबाव आला होता. जिथे प्रणयचा विकेट मिळाला, सूरज पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते. मग प्रश्नचिन्ह उद्भवला होता की आता 81 धावा पूर्ण होतील की नाही. पण मी म्हणेन की झेल फार महत्वाच्या होत्या या मॅच मध्ये. कदाचित त्या 4 झेल टिपल्या गेल्या असत्या, 4 झेल टिपल्या असत्या तर ही मॅच वेगळी पाहायला मिळाली असती. पण म्हणतात ना की दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का